पहिली हॉरर स्टोरी आहे ना, ती मुंबई लोकल ट्रेनमधली आहे. हा गेला आता त्या लोकल ट्रेनमध्ये आहे ना, त्याच्यासमोर एक म्हातारे काका होते, म्हणजे एकदम एज झालेले. ते डोअरच्या इथे उभे होते. 2 पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये एक बुरखा घालून एक बाई बसली होती. तितक्यात जे ते समोर जे काका होते ना, म्हातारे काका, ते त्याला बोलवायला लागले. थोड्या वेळानंतर नोटीस केलं ते काका ऑलमोस्ट त्याच्या सीटपर्यंत आले आणि तेव्हा ते काका बोलले, पुढच्या स्टेशनला तू उतर. बोला नाही, मी नाही उतरणार. तेव्हा ते काका त्याला ओरडले की बाबा उतर नाही तर बघ. तो भीतीपायी उतरला पुढच्या स्टेशनला आणि त्याबरोबर ते काका पण उतरले. तेव्हा ते बोलले, बचवा करून एक आत्मा असते, ज्या लोकांचा मृत्यू 3 ते 4 दिवसात होणार आहे ना, त्यांनाच त्याची आत्मा दिसते आणि ते प्रत्येक ठिकाणी त्याला दिसते आणि त्याला त्रास देते आणि शेवटी तो त्याचा जीव घेऊन जातो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो हॅलो हॅलो, कसे आहात मंडळी? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज तुम्हाला आवाजामध्ये माझ्या खूप जास्त बेस दिसेल, कारण माझा आवाज बसला आहे, तो उठतच नाही आहे. पण आजच्या आपल्या स्टोरीज खूप जास्त इंटरेस्टिंग असतील, खूप भारी असतील स्टोरीज. आणि माझ्याबरोबर आज यशोदीप आहे. भाई, कसा आहेस तू? मी बरा आहे भाई, तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. आणि आज माझ्याकडे खूप भारी गोष्ट आहेत. माझ्याकडे मुंबई लोकलची एक हॉरर स्टोरी आहे, परत माझ्याकडे एक फेसबुक मेसेंजरची एक हॉरर स्टोरी आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आपण आज मजा करणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये. पण त्याला सुरुवात करण्याच्या आधी मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरीज विथ रिकी ही सिरीज आवडत असेल तर प्लीज कमेंट करा. कमेंट थ्रू आपण बोलू शकतो. तुम्हाला तुमचे काही फीडबॅक, तुमच्या गोष्टी आणि जेही तुम्हाला सांगायचं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि असाच सपोर्ट करत राहा. आपण वळूया आपल्या पहिल्या स्टोरीकडे. तर भाई, माझ्याकडे फेसबुक मेसेंजरची एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट मला आठवते मी 2-3 वर्ष आधी एका रेडिट आर्टिकलमध्ये वाचली होती आणि तिथे म्हणजे खूप जास्त क्रीपी गोष्ट अशी म्हणू शकतो मी. आणि बट ॲट द सेम टाईम खूप इंटरेस्टिंग गोष्ट पण आहे ती. ही गोष्ट जवळ 2009-2010ची आहे, ज्यावेळी फेसबुकवर एकदमच फेसबुकवर अपडेटेड राहणं एकदम ट्रेंडिंग होतं. म्हणजे कॉलेजचे मुलं मुली म्हणजे तिथेच एकदम असायचे, लगेच स्टेटस पोस्ट करतायत, फोटोज टाकतायत आणि तशा सगळ्या गोष्टी. तो सॅमसंग डिओज वगैरे ते फोन यायचे आणि तसं सगळं एकदम मस्त होतं. प्रोफाईल फोटो अपडेट करणार, हे अपडेट करणार, तर असं. तर ही जी गोष्ट आहे ना, ती सुमन नावाच्या एका मुलीबरोबर झाली होती. तर सुमनचं आता मी तुला डिस्क्रिप्शन द्यायला गेलो तर सुमन एक खूप पॉप्युलर किड होती त्याच्या कॉलेजमध्ये. म्हणजे अशा मुली असतात ना, ज्या दिसायला पण खूप सुंदर असतात, सगळ्या कॉलेजचे मुलं तिच्या मागे असतात. ती सोशल मीडियावर पण खूप ॲक्टिव्ह होती, एकदम फॅशनेबल, एकदम असं. फोन पण तिच्याकडे, म्हणजे एकंदरीत मी तुला म्हणायला गेलो तर ती पू कॅरेक्टर आहे ना, ती करीना कपूरचा. हां, म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट बट ॲट द सेम टाईम ब्युटिफुल, स्वीट अशी, तसाच प्रकारचा तिचा एक ओव्हरऑल बिहेवियर होता. ठीक आहे. तर कसं आलं ना, की ती त्यावेळी फेसबुकवर खूप जास्त पॉप्युलर होती. म्हणजे बरेच तिचे फ्रेंड्स होते आणि एकदम ॲक्टिव्ह होती. तिला आता ती मला वाटतं फर्स्ट किंवा सेकंड इयरला असेल आणि त्यावेळी आहे ना त्यांच्या कॉलेजमध्ये अशी सेमिस्टरचा टाईम होता आणि त्यांना सगळे असाइनमेंट्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी सबमिट करायच्या होत्या. त्यामुळे त्या लोकांना अभ्यास भरपूर होता. तर एक रात्री कसं झालं ना, की सुमनचे पॅरेंट्स कुठेतरी बाहेर जात होते, कोणाच्या तरी रिसेप्शनला किंवा काय पार्टीला वगैरे जात होते. तिच्या पॅरेंट्सने तिला विचारलं की तू येतेस का? ते बोलली नाही, मला माझे असाइनमेंट्स वगैरे कंप्लीट करायचे आहेत, तर मी तर थांबते इथेच, तुम्ही तर तिचे पॅरेंट्स निघून गेले. आणि ही खूप भित्री पण होती, हिला लगेच भीती वाटायची एकटं राहणं वगैरे. पण तिच्याकडे त्यावेळी काहीच ऑप्शन नव्हता, तर तिला कसंही करून असाइनमेंट सबमिट करायचेच होते. त्यामुळे ती थांबली आणि जसे तिचे पॅरेंट्स गेले ना, तसं त्यानं तिला खूप असं विचित्र वाटू लागलं, तिला एक भीती वाटू लागली. आता ते कदाचित तिच्या मनाचे खेळही असू शकतात, की असं वाटतं ना आपल्याला काहीतरी आहे, तर आपण अजून घाबरत जातो. तर तिला तेच वाटलं, म्हणून तिने काय केलं, तिने जरा डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी तिने तिचा फोन घेतला आणि ती फेसबुकवर गेली आणि नॉर्मली सर्व करते, फोटो बघते, लाईक कमेंट वगैरे तिचं चालू आहे. तितक्यात तिने नोटीस केलं ना, की तिला काही फ्रेंड रिक्वेस्ट आले होते. आता हिचे 5-6 हजार फ्रेंड्स होते त्यावेळी आणि त्यावेळी मध्ये एक ट्रेंड होता की तुम्ही जेवढे
तुमचे फ्रेंड्स तेवढे तुम्ही जास्त पॉप्युलर. आता कसं ते फॉलोअर्सचं आहे, त्यावेळी ते फ्रेंड्सचं होतं. तर ही सगळ्यांना रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत होती. तर त्यावेळी तिने बघितले काही रिक्वेस्ट आलेत तिला. ते गेली आणि तिने सगळे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत होती लाईनशीर. पण तिने बघितलं की एक प्रोफाईल होती, ज्याचं काही प्रोफाईल फोटो वगैरे नव्हता, पण त्याचं नाव होतं, एक डेव्हिल करून नाव लिहिलं होतं. आणि तिने एक्सेप्ट केली, काही विचार नाही केला, ॲक्सेप्ट करून टाकली. ॲक्सेप्ट केली आणि सर्व करता करता तिने बघितलं की त्या डेव्हिलचा एक मेसेज आला होता तिला, हाय. आता आता ही काच त्याला रिप्लाय करेल, हिने इग्नोर केला आणि हे आपलं काम करते. तितक्यात त्याचा अजून एक तिला मेसेज आला की तू खूप छान दिसतेस पिंक टी शर्टमध्ये. तेव्हा सुमन घाबरली, कारण तिने पिंक टी शर्टच घातला होता. ती खूप घाबरली. ती बोलली ह्याला कसं माहिती पडलं. तेव्हा त्याचा अजून एक रिप्लाय आला. तेव्हा तिने विचारलं की तुला कसं माहिती, तू मला ओळखतोस का. तेव्हा त्याचा रिप्लाय आला की हो, मी तुला खूप छानपैकी ओळखतो. असाइनमेंट करतेस ना आज, असाइनमेंट छान आहे, कर कर. तर ते बोल तुला कसं माझ्याबद्दल एवढं माहिती. तेव्हा तो बोलतो मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. आज तू कॉलेजमध्ये किती छान दिसत होतीस, तू हा ड्रेस घातला होतास, मग तू तुझ्या मैत्रिणी प्रियंका बरोबर तिच्या घरी गेली होतीस, असं तसं. आज तुला खूप लेट झालं ना, उद्या सबमिशन आहे तुझं. असं तर त्याला त्या व्यक्तीला सगळं माहिती होतं सुमनबद्दल. सुमनला सुरुवातीला वाटलं, ती जेव्हा प्रियंकाचं नाव घेतलं ना, तेव्हा तिला वाटलं बे प्रियंका ही पकवते, कारण हिनीच एक फेक प्रोफाईल क्रिएट केली आणि ही माझ्याशी बोलते. तिने प्रियंकाला कॉल लावला आणि बोलते काय प्रियंका काय करते. बोलते काय नाही, असाइनमेंट सबमिट. बोलते अच्छा असाइनमेंट सबमिट करतेस तू, तू मला फेसबुक फेक प्रोफाईल पण माझ्याशी बोलतेस का. ते ती बोलते कोणती फेक प्रोफाईल. तो बोलते अरे पकवू नको, माहिती आहे मला. तो बोलते अरे खरंच मी तुझ्या हे का बोलू, हो माझं इकडे उद्या सबमिशन आहे, नाहीतर मॅडम मारून टाकेल मला, मी तुझ्याशी का बोलू. तेव्हा ती बोलते की नाही नाही, तूच बोलतेस मला माहिती आहे. इकडे तिकडे इग्नोर चालू असतं. तितक्यात सुमन तिला बोलते काम कर ना, तू असाइनमेंट करतेस नाही, काम कर, तू माझ्या घरी आहे ना, माझे पॅरेंट्स पण घरी नाही आहेत, आईवडील घरी नाही आहेत, आणि तू आलीस तर आपण दोघे सोबतही करू आणि आपण दोघे चिल पण करू, म्हणजे मस्त एक गाणी वगैरे ऐकत ऐकत टाईमपासमध्ये आपले असाइनमेंट पण कंप्लीट करू. जास्त लेट नाही झाले, 11 11:30 वाजले तर तू ये. आणि त्यावेळी कसं ना की सुमनचे आई वडील येणार नसतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी बाहेर गेलेले असतात बरोबर. कॉल कट करताना परत मोबाईलवर टाईमपास करत असते. तर परत त्याचा मेसेज येतो, अच्छा तू तिला कॉल केलास, तू तिला बोलवलेस, आता ती येत असेल. आणि तेव्हा ती इग्नोर करते. वेळ अरे यार, हिला अजून वाटते की मी हिच्या हिच्या ह्या गुंडाळ्यामध्ये येते. मला समजलं आहे की प्रियंका नाटकं करते, ती इग्नोर करते मेसेज. तर थोड्या वेळात काय होतं ना की ती जी प्रोफाईल असते ना, ती सुमनबद्दल प्रत्येक एक बारीक इन्फॉर्मेशन सांगते. म्हणजे आणि हे खूप क्रिपी असतं, पण ॲट द सेम टाईम तिला असं वाटतं की तिची मैत्रीणच आहे. ती तिला बोलते अरे शांत बस, तू ये. पण तिथून मेसेज तिला कंटिन्युअस येत जात असतात. आणि प्रत्येक मेसेज जो तिला येतो ना, आता तिचं टेन्शन वाढू लागलेलं असतं. 5 मिनिटानंतर तिचे लाईट्स अचानक ब्लिंक व्हायला लागतात हॉलचे. ती जोरात किंचाळते, तर त्यांच्या किचनमध्ये काही डब्बे खाली पडतात. ते किचनमध्ये डब्बे वगैरे करायला जाते, पीठ वगैरे खाली सगळं पडलेलं असतं आणि तिला असं वाटतं की मांजर वगैरे कदाचित आहे, कोणच नसतं तिथे. त्याच टाईमला बरोबर तिची बेल वाजते आणि तिला एक मेसेज पॉपआउट होतो की मी आलो आहे, दार उघड. तर ती खूप घाबरते, तिला समजत नसतं काय नसतं असं तसं. तर बेल कंटिन्युअस रँग होते, तिच्याकडे काहीच ऑप्शन नसतं. ती जरा हिंमत एकत्र करून हळूहळू बाहेर जाते आणि त्या की होलमधून बघते तर काय की तिची ती मैत्रीण असते प्रियंका. तिला जरा जीवात जीव येतो. ती येऊन तर ते प्रियंकाला आधी घट्ट मिठी मारते आणि मग तिला ओरडू लागते की नको करू असं तसं. तर प्रियंका बोलते मी नाही करत आहे, खरोखर तुझी शपथ मी नाही करत आहे. ती प्रियंका कारण तिला बघते, ती घाबरली आता. जाऊ दे, ते लोक स्वच्छ करतात त्यांचं किचन वगैरे आणि परत ते लोक जाऊन तिथे अभ्यासाला बसतात, म्हणजे असाइनमेंटला वगैरे बसतात. तितक्यात परत एक मेसेज येतो की प्रियंकाला सांग ब्लॅक पेननी नको लिहायला, ब्ल्यू पेन वापर, नाहीतर बाई ओरडतील. आणि जसेच ते लोक मेसेज बघतात, ते लोक घाबरतात की बाबा हे याला एवढं कसं माहिती आहे, तर प्रियंका पण माझ्यासोबत आहे, हे पण माझ्या चाललंय काय. त्यांना असं वाटतं की त्यांच्यावर कोणतरी नजर ठेवू नये. ते खिडकीच्या बाहेर त्यांना असं वाटतं की जी एक मोठी जी इमारत होती तिथून कोणतरी त्यांना बघतोय आणि त्यांना हे भूतभीत नाही वाटत, तर त्यांना असं वाटतं लेजिट कोणतरी त्यांना स्टॉक करतंय. आणि कारण ती भीती सगळ्यात जास्त आहे ना. भूतभीत तर ते ते आपली फिलिंग आहे किंवा ते काही करणार नाही, पण समोरचा कोण एक व्यक्ती तुम्हाला स्टॉक करतो एक दुर्बीण घेऊन किंवा तुमच्यावर एक नजर ठेवून आहे,
माहिती नाही का कॅमेरा थ्रू किंवा त्याच्या खिडकीतून, तर ते किती जास्त क्रिपी आहे. तो काहीही करू शकतो, त्याला तुमच्याबद्दल सगळं काय माहिती आहे. आणि हे सुमन आणि प्रियंकासाठी खूप जास्त घाबरवणारं होतं. त्या लोकांनी लगेच ते लाईट्स वाईट्स बंद केली, रूम लॉक केला आणि खाली गेले. ते लोक धावत धावत गेले. त्यांचा एकच प्लॅन होता की कसं पण करून आम्ही प्रियंकाच्या घरी जाऊ, तिचे आई वडील आहेत आणि आम्ही तिथे थांबू. ते लोक खाली उतरले आणि प्रियंका तिची स्कूटी काढते आणि स्कूटी स्टार्ट करते. ते 2-3 वेळा प्रयत्न केला, स्कूटी स्टार्ट करते होतच नाही. आणि त्या लोकांची भीती आता वाढत चालली आहे. त्यांना असं वाटत होतं तो येतच असेल आणि हिचा जो फोन आहे तो रिंग करण्याचा थांबतच नाही. हिला कंटिन्यूस मेसेज येत आहेत. तिला काहीच समजत नाही. कारण आता तरी आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण ते हे बंद करू शकतो, नेट बंद करू शकतो. त्यावेळी नेट बंद करणं हा मला वाटतं ऑप्शन नव्हता. जर तुम्ही नेट टाकलाय तर तो कंटिन्यू ऑनच राहणार, तसं काहीतरी होतं. तर कंटिन्यूस हिला आता मेसेज येत राहत आहेत आणि प्रियंका तिथे ट्राय करते, किक मारते, हे मारते, चालू होत नाही. आणि फायनली जी स्कूटी चालू होते आणि ते लोक बसतात आणि स्कूटीवर समोर जातच असतात. तितक्यातच त्यांना एक एकदम उंच मुलगा दिसतो जो समोर बरोबर स्कूटीच्या इथे आहे. प्रियंका त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये स्कूटी थोडी राईटला घेते आणि तिची एक पोलची टक्कर होते. स्कूटीला एकदम जोरात मार लागतो. प्रियंकाचं डोकं त्या पोलला आपटतो आणि तिथून जोरदार रक्त सुरू होतं. खाली पडला आणि बेशुद्ध होऊन जाते तिथे सुमन अजून हायपर होते. तिला काही समजत नाही काय झालं, किंचाळते आणि ती मागे बघते ना, तर एक मुलगा असतो तो त्यांच्याच कॉलेजमधला असतो आणि त्याचं नाव राज असतं. त्याच्याकडे मागे बघून तो स्माईल करत असतो. ती घाबरते आणि परत वरती त्यांच्या घरी जाते, डोर वगैरे उघडते आणि प्रियंकाच्या आईला वगैरे फोन लावण्याचा प्रयत्न करते. आणि तितक्यात ती एक न्यूज बघते जी त्यांच्या टी व्हीवर सुरू असते. 19 वर्षाच्या मुलांनी टेरेसवरून उडी मारून स्वतःचा जीव दिलाय, आयुष्य संपवलंय. आणि तो जो मुलगा असतो हा त्यांच्याच एरियामध्ये राहत असतो. इनफॅक्ट तो मुलगा त्यांच्याच कॉलेजमध्ये असतो आणि तो मुलगा तोच असतो जो तिला खाली दिसलेला असतो आणि त्याचं नाव राज असतं. आता राजबद्दल मी बोलायला गेलो तर राजला सुमन खूप जास्त आवडायची आणि तो सुमनसाठी म्हणजे काहीही करायला तयार होता. असं मी बोललो की सुमन पण खूप जास्त पॉप्युलर होती. राज एक थोडासा अभ्यासू मुलगा होता, खूप असा इंट्रोवर्ट होता, जास्त कोणाशी बोलायचं नाही आणि तो पूर्ण वन साइडेड लवमध्ये बुडला होता. आणि झालं असं होतं ना की काही दिवसांपूर्वी त्यांच्या कॉलेजमध्ये डेज सुरू होते, रोज डेज, आणि व्हॅलेंटाईन्सचा वीक सुरू होता. तर व्हॅलेंटाईन्स डेला राजनी सुमनला विचारलं की तू माझ्याबरोबर डेटला येशील का. तिथे सुमननी त्याला खूप भलंबुरं बोललं, म्हणजे तुझी लायकी आहे का, तुझा चेहरा बघ, तू कुठे, मी कुठे, तू काय समजतोस काय स्वतःला की तू मला हे विचारलंस ते विचारलंस, असं तसं खूप त्याला वाईट बोलते. आणि बऱ्यापैकी त्यांचं ते पूर्ण वर्ग बघतं असं. त्यानंतर जेव्हा सुमन त्याला बोलून परत येते तेव्हा प्रियंका तिला विचारते की काय झालं नक्की. त्या प्रियंकाला ते पूर्ण सांगते, हा बघ हा मला विचारतोय डेटसाठी, जी लायकी आहे का, मला घेऊन जायचं, असं तसं. तेव्हा प्रियंका बोलते, अरे काय झालं, जा ना घेऊन. तर बोलते, अरे पागल आहेस का, तो बघ कुठे, मी बघ कुठे. तो बोलते, अरे ऐक ना, आपण मजा घेऊ ना त्याची. तसं म्हणतो एकदम चंपू आहे, जा मम्मास बॉय एकदम, ह्याला घेऊन जा तू डेटवर आणि जा ह्याला म्हणलं ना पैसे जे खर्च कर, म्हणजे ह्याचा फायदा उचल. तर आहे ना तो एकटाच बसलेला असतो कोपऱ्यात, असं एकदम रडवेला चेहरा करून बसला असतो. सुमन परत त्या मुलाकडे जाते. ते बोलते की मी ऐक ना, मी मस्करी करत होती, मी तुझी टेस्ट घेत होती की म्हणजे तुझं प्रेम केवढं खरं आहे, की म्हणजे तू माझ्यासाठी हे करू शकतोस की नाही. म्हणजे मी बघत होती फक्त, पण मला पण तू आवडतोस, मी येते तुझ्याबरोबर डेटला. आणि त्यांचं ठरतं. 1-2 दिवसानंतर त्यांचं डेटचं ठरतं. हे दोघं डेटवर जातात आणि सुमन त्याच्याकडून खूप खर्च करून घेते, म्हणजे एकदम मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात, महागडे गिफ्ट्स वगैरे घेते आणि तो पण त्याच्या आईवडिलांचे पैसे वगैरे घेऊन आलेला असतो आणि तिच्यावर बेदम पैसे उडवतो तो. ठीक आहे, आता होतं आणि तिथे त्यांचं सगळं डिनर वगैरे झाल्यानंतर राज तिला विचारतं की अरे म्हणजे माझी तू गर्लफ्रेंड होशील का, मला तू खूप आवडतेस. अशी लाजत वगैरे अशी बोलते की मी तुला ह्याचं उत्तर उद्या देईन. तो बोलतो ठीक आहे. तर त्याच्या मनात काय असतं की उद्या माझं प्रेम मला मिळणार आहे, त्याची वाट मी एवढ्या दिवसांपासून बघवतो, एवढ्या महिन्यांपासून बघवतो, फायनली उद्या माझं एक स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण ती त्याला खूप आवडत असते. दुसऱ्या दिवशी तो कॉलेजमध्ये जातो, ते कॉलेजमध्ये जाते. मला वाटतं त्यांचं कॉलेज सुटतो की मधली सुट्टी काहीतरी असते. ग्राउंडवर
ती त्याला बोलवते की अरे मला सांगायचं आहे तुला. तो पण खूप जास्त एक्साइटेड असतो. तो पोचतो खाली आणि जसंच तो पोचतो ना खाली, ती त्याच्यावर हसायला लागते. आणि त्याचं ते दोघी म्हणजे प्रियंका आणि सुमन दोघी हसायला लागतात की बघा ह्याला, हा मला डेटवर विचारतोय. ह्याचा चेहरा बघा, सगळे लोक ह्या चेहरा बघा, हा बघा, ह्याची लायकी आहे का? कधी कधी कोणते म्हणजे मुलगी बघितली आहेस का आयुष्यात? तुला वाटतं मी तुला हां बोलेन किंवा कुठून येतोयस तू? तुझं स्वतःचा म्हणजे तुला खूप खूप डिसरिस्पेक्ट करतात पूर्ण कॉलेजसमोर आणि खूप खूप वाईट त्याला खूप तुच्छ असं त्याला दाखवतात. म्हणजे खूप त्याला खूप वाईट वाटतं त्या दिवशी. तो कसंबसं घरी जातो एकदम एकदम म्हणजे विचार कर, तो जो राज होता त्याच्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल मुमेंट होता आणि त्याला एवढं घाण केलं की पूर्ण कॉलेजसमोर त्याला डिसरिस्पेक्ट केलं त्या लोकांनी आणि त्याला खूप वाईट वाटलं. तो घरी गेला आणि तिला कॉल करू लागला, तू का असं करतेस? तू परत टेस्ट करतेस ना माझ्यासोबत? मला माहिती आहे तू लास्ट टाइम पण असंच केलेलंस. तू बोल ना खरं, तू प्रेम करतेस की नाही? माझं खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काही करू शकतो, काही करू शकतो, असं तसं. तर ती बोलते नाही नाही मी नाही, असं तसं चालू असतं. तर तो बोलतो बघ मला तू हां बोल, नाही तर बघा मी जीव देईन. तेव्हा ती बोलते जा ना, मर ना, जीव दे, कारण ह्या जन्मी तर मी तुझ्याशी पडणार नाही. पुढच्या जन्मी ट्राय कर, ह्या जन्मी मी तुझ्या अवकातीच्या बाहेर आहे. आणि ते बोलून ती बोलते जा मर जा, तुला काय करायचं आहे ते कर. आणि ते ऐकून राजलाही काही समजत नाही. तो मोबाईल खिशात टाकतो, त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जातो आणि तिथून उडी मारतो. हे जेव्हा सुमनला ते न्यूज बघून समजतं, ती पूर्ण स्टोरी आठवते की ती किती चुकीची होती, ते सगळं तिला जाणवतं. तितक्यात तिच्या मोबाईलमध्ये अजून एक मेसेज पॉप होतं, जिवंतपणे तू माझी नाही होऊ शकलीस ना, मेल्यावर हो. हा मेसेज ऐकताच परत तिच्या पूर्ण घराचे लाईट ब्लिंक होऊ लागतात आणि तितक्यात परत तिच्या किचनमधून आवाज येतो आणि सगळे डबे परत पडतात. आणि ह्यावेळी जेव्हा ती किचनमध्ये जाते तेव्हा किचनमध्ये राज असतो, जो एका क्रिपी स्माईलने तिला तिला बोलवत असतो की अरे मी, तू बोललीस ना मरायला, आता मी मेलोय, आता ये माझ्याजवळ. आणि हे बघताच ती पळत सुटते आणि तिच्या टॅरेसवर जाते, बिल्डिंगच्या पळत पळत वरती जाते आणि तिकडे खोलीमध्ये जाऊन लपते. थोड्या वेळाने तिला एक आवाज येतो की सुमन कुठे आहेस तू, कुठे आहेस? म्हणजे असं कोणतरी असं फ्लर्ट करते तिच्याबरोबर की सुमन कुठे आहेस तू, मला भेट ना, कुठे आहेस, मी तुला शोधतोय, तू माझी होणार होतीस, कुठे आहेस? आणि हे बरोबर अवतीभवती सुरू असतं. सुमन तिच्या तोंडाला हात हात आहे ना, पूर्ण तोंड असं दाबून बसलेले असते की चुकून पण त्याला हे भेटू नये. ती पुन्हा आणि तो आजूबाजूला नुसता शोधतोय, त्याच्या पायाचे आवाज येत आहेत, फुटस्टेपचे आवाज येत आहेत आणि त्या रूममध्ये सुमन स्वतःला कोंडून बसली आहे. थोड्या वेळानंतर ते आवाज कमी होऊन जातात, पायाचे आवाज वगैरे कमी होतात. सुमनला वाटतं की कदाचित तो गेलाय. आणि जशीच ती अर्ध्या तासाने त्या सोसायटीमध्ये जाते, तसंच ती बघते की तो समोरच तिच्या उभी आहे, तो धावत तिच्याकडे येत असतो. तिला काही समजत नाही, ती धावते 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 आणि टॅरेसच्या एका कोपऱ्यात पोचते आणि समोर बघते तर तो तिच्याकडेच येत असतो आणि तिला बोलत आता आता हो माझी, तू तू बोललेलीस ना, आता तू पूर्ण कॉलेज समोर माझी इन्सल्ट केली होतीस, तुला काय मिळालं मला हे हे सगळं माझ्यावर असं वागून? मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, मला तू हवी होतीस आणि तू माझ्यावर अशी वागलीस. त्याचं असं होतं की मी तुझ्यावर एवढं प्रेम करत होतो, एवढं तुला रिस्पेक्ट होतो, ते तुला मी मेल्याचं पण काही दुःख नाही झालं. आणि असंच बोलून तो तिला ढकलतो. जेव्हा सकाळ होते, लोक बाहेर येतात तर ते दोन गोष्टी बघतात. एक म्हणजे ती स्कूटी ज्यावर प्रियंकाचा डोका आपटून ती रोडवर पडली आहे आणि दुसरं म्हणजे सुमन, जी पूर्ण हाडं वगैरे मोडली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि तिच्या हातात तरी पण एक फोन आहे ज्यात तिला मेसेज येतोय की आता तू माझी आहेस. तर म्हणजे ते की आपण बोलतो ना की आपण कोणत्या व्यक्तीला इझिली इन्सल्ट करतो आणि आपण कोणालाही काहीही बोलू शकतो, आपण कोणाशी कसंही वागू शकतो. मला वाटतं तीच शिक्षा तिच्याबरोबर झाली. त्या टायमापासून खूप असं हे झालं की लोक अशा अननोन मेसेजेसला रिप्लाय नाही द्यायचे, हे नाही द्यायचे. आणि पण त्यावेळी फक्त हॉरर नाही तर बरेच स्कॅम्स आणि लोकांना फसवाफसवी पण खूप चालायची. जी आपली आताची गोष्ट आहे ना, ही जी हॉरर स्टोरी आहे ना, ती एका, मला असं वाटतं हिंदीमध्ये आता एक सिरियल खूप जास्त पॉप्युलर झालेली, ती गौरव तिवारीवर होते. आणि तिथे एक गोष्ट होती की जिथे बछुआ बछुआ करून एक एंटिटी असते, एक आत्मा असते. आणि असं म्हटलं जातं की ज्या लोकांचा मृत्यू
3 ते 4 दिवसात होणार आहे ना, त्यांनाच त्याची आत्मा दिसते. म्हणजे ज्याचा जीव जाणार आहे आता त्याला दिसेल आणि ते प्रत्येक ठिकाणी त्याला दिसते आणि त्याला त्रास देते आणि शेवटी तो त्याचा जीव घेऊन जाते. असं होतं. ठीक आहे. तरी मला वाटतं ही केस कुठे ना कुठे एक सिमिलर आहे त्या गोष्टीशी. तर ही जी घटना आहे ना ती रामेश्वर नावाच्या एका व्यक्तीबरोबर घडली होती. तर झालं कसं होतं ना की रामेश्वर हा शेतकरी होता आणि गरीब होता आणि ही गोष्ट मला वाटतं 1900 त्या काळातली आहे. ठीक आहे. आणि तो शेती वगैरे करायचा आणि त्यावेळी तुला माहिती आहे असे मुकादम वगैरे असायचे गावी, जो मेन पर्सन असायचा आणि ते पैसे वगैरे घ्यायचे किंवा टॅक्स वगैरे लावायचे. अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या ना, गावागावात आपली दादागिरी चालायची. तर त्यांच्या गावचा जो मुकादम होता ना त्यांनी रामेश्वरला खूप त्रास दिलेला. म्हणजे रामेश्वरचं काहीतरी एक काम होतं, मला वाटतं त्याची मुलीचं लग्न होतं, त्यामुळे त्यांनी कर्ज घेतलं होतं. तर त्याच्यावर त्यांनी बराच व्याज लावला होता आणि त्याला मारायला गुंडे वगैरे पाठवायचा, त्याच्या पूर्ण परिवाराला तो घाबरवायचा आणि बऱ्याच गोष्टी तो मुकादम करायचा. आता जो रामेश्वर होता ना तो खूप साधा व्यक्ती होता, पण एवढ्या गोष्टी होऊन होऊन आहे ना त्याला खूप त्याचा संताप आला होता, त्याला राग आला होता. तो जो इवन त्याची जी मुलीचं लग्न झालेलं असतं तिच्यावरही तो वाईट नजर ठेवून असतो. त्याला खूप त्या गोष्टी खूप खूप त्याला त्रास होत असतात आतल्या आत. तो खूप जास्त म्हणजे असं कंटाळलेला असतो या सगळ्या गोष्टी. त्यांना काहीही करून बदला घ्यायचा असतो त्या मुकादमकडून. म्हणून तो विचार करतो ह्याचा मला आता काटा काढावा लागेल. तो काय करतो की त्याला त्याच्या एका ओळखीच्या ह्याच्यात तांत्रिक असतो, तो ते तांत्रिकाकडे जातो आणि त्याला बोलतो की हा जो मुकादम आहे ना ह्यानी म्हणजे भरपूर पैसे घेतलेत व्याजाच्या नावावर, माझी पूर्ण जमीन ह्यानी हडपली आहे आणि आम्हाला खूप त्रास देतो. तर तो तांत्रिक बोलते मग माझ्याकडे का आलायस, पोलिसांकडे जा. बोलतो की नाही पोलिस याच्या कंट्रोलमध्ये आहेत कारण हा खूप पॉवरफुल आहे. तर तो बोलतो बघ माझ्याकडे का आलं, पण नाही तुम्ही मला काहीतरी करा आणि ह्याला धडा शिकवा, उपाय करा. तर तो तांत्रिक बोलते की मी काय उपाय करू. तो बोलतो तुम्हाला माहिती. तर तो माझे जे उपाय आहे ना तू ते करू नाही शकणार, ते तुझ्या ह्याच्यात नाहीत. तू मला नाही वाटत तू करशील. तो बोलतो मी करेन ना, सगळं करेन. मग तुझ्यात आहे हिंमत ते करायची. तर तो बोलतो की तू करशील नक्की. तो बोलतो हां मी जे पाहिजे ते करेन. तेव्हा तो त्याला बोलतो की एक एक उपाय आहे, तो त्याचा पूर्ण परिवाराचा नाश करेल. तो नाही मुकादम नाही, तो पूर्ण परिवार तुझ्या पायावर भीक मागत येईल त्यांच्या जीवाची. तो मला ते करायचं आहे. त्यासाठी खूप खूप कठीण रस्ता आहे, खूप परिश्रम आहे. तो बोलतो मी सगळं करायला तयार आहे. तो बोलतो की तुला एक काम करायचं आहे, तुला आहे ना सगळ्यात आधी एक बाळ शोधायचं आहे. तर बाळ मिळेल ना अंत. असं तसं बाळ नाही, एक असं बाळ, एक बाळ ज्याचा मृत्यू झाला आहे जन्माच्या बरोबर 10 दिवसानंतर, असं बाळ पाहिजे. तो बोलतो असं बाळ तुला ते शोधावं लागेल तुला. तर तो ना खूप नजर ठेवून असतो असं तसं तसं असं. तर त्यांच्या बाजूच्या गावात एक लहान मूल असतो, त्याचं आताच नुकतंच जन्म झालं होतं. तर तो तिथे जातो असं ओळख वगैरे, त्याला काहीतरी खाऊ घालतो, म्हणजे काहीतरी त्याच्यात हे वगैरे टाकतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. त्याचे आईवडील जोरात रडत असतात, सगळ्यांना खूप जास्त दुःख वगैरे होतो आणि ते लोक त्याला घेऊन त्याची अंत्यविधी करत असतात त्या बाळाला घेऊन. तेव्हा हा रामेश्वर आहे ना झाडाच्या बागून लपून त्यांना बघत असतो. ते सगळं करताना ते बाळाला पुरतायत आणि हा तिथून लपून बघतोय. आणि जसेच 1-1.5 तासानंतर जेव्हा ते लोक सगळं करून जातात ना, रामेश्वर त्या बाळाजवळ जातो आणि त्या बाळा परत काढतो. जो पुरलेला असताना त्याला परत काढतो, खोदून काढतो आणि त्याला आहे ना त्याला जवळ घेतो. त्यावेळी आहे ना तो जो बाबा असतो ना तांत्रिक, त्याने त्याला एक दूध दिलेलं असतं मंतरलेलं. ते बोलतो हे त्या बाळा बाहेर काढून त्याला हे दूध पाजायचं आहे. तर आता त्याला ते दूध त्याच्यात म्हणजे हातात दूध असं ठेवतो आणि ते बाळ जे मेलेलं असतं ना ते दूध प्यायला लागतं. आणि एकदम असं एकदम एक एक लहान कुत्र्याचं पिल्लू कसं पित त्याला ते दूध चाटून चाटून प्यायला लागतं. आणि त्यावेळी तांत्रिक असा बोललेला असतो की जेव्हा तू हे करशील ना तेव्हा जो तो बाळ आहे ना आणि त्याची आत्मा आहे ते तुझ्या ताब्यात येईल आणि ते तुझी नोकर बनून जाईल, तुझी गुलाम बनून जाईल, तुला जे पाहिजे ते करेल. कारण तो लहान बाळ आहे, त्याला तू मारलेस ना, तर त्याची आत्मा अजून मुक्त नाही झाली आहे. आणि हे जेव्हा तू त्याला दूध पारशील, कारण हे बरोबर त्याला 3 ते 4 तासाच्या आत करायचं असतं, जेव्हा त्याची आत्मा त्याच्या बॉडीमध्ये असते किंवा अवतीभोवती असते ते करायचं. आणि जेव्हा असंच त्याला तो चाटतो, तो त्याच्या
गुलाम बनून जातो, वशमध्ये येतो. हे सगळं झाल्यावर तो परत त्या बाळाला पुरतो आणि घरी निघून जातो. ते दुधाची जी बॉटल घेऊन घरी निघून जातो. आणि तो भरपूर खुश असतो. जोरात हसत असतो की मी दाखवतो आता, ह्यानी मला त्रास दिला ना, आता मी ह्याच्या पूर्ण परिवाराचा नाश करतो, ह्याला धडा शिकवतो, मी माझा बदला घेणार. आणि असं असं दुसरी रात्र तो मंत्र उच्चार वगैरे काहीतरी करतो आणि त्या वाटीमध्ये ते दूध ठेवतो, त्याला बोलवतो. थोड्या वेळानंतर जोरदार हवा सुरू होते, वारा सुरू होतो, पुन्हा झाडाची पानं बिणं पूर्ण त्यांच्या अंगणात ते येतात. पण त्यानंतर विजा वगैरे कडकतात आणि ह्याला वाटतं नक्की होतंय काय. आपण घाबरतो, रामेश्वर नक्की होतंय का, मी काय चुकीचं बोललो किंवा काय तर चुकीचं होतं. आणि बरोबर थोड्या वेळानंतर त्याला ते बाळ दिसतं, येतंय. ते बाळ येतं, दूध पितं. त्याला तो बोलतो की तुला त्याला जाऊन धडा शिकवायचा आहे. बरोबर. तो ते निघून जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो मुकादम असतो ना, तो रामेश्वरच्या पायात येऊन भीक मागतो की मला माफ करा, माझे जे पण पैशाचं वगैरे होतं ना, मला काहीच नको आहे, हे घ्या तुमचे पैसे, हे माझे नाही आहेत, मला माफ करा आणि झालं आता आपल्यामध्ये काय नाही, असं तसं तो बोलून संपून जातो. आणि हे बघून रामेश्वरला वाटतं की भाई आता मी पॉवरफुल झालो, मी आता जगातला सगळ्यात जास्त पॉवरफुल व्यक्ती आहे, मी जे पाहिजे ते त्या आत्म्याकडून करून घेऊ शकतो. बरोबर. कट टू दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आपल्या शेती, कारण इथे त्याचं संपतं ना, इथे संपून जातं, थोडं संपतं, तो विसरून जातो. पण इथे त्याला एक आट असते ती बाबाकडून, की एकदा जेव्हा तुझी आत्मा तुझी गुलाम बनेल ना, तेव्हा तुझं पिच्छा नाही सोडणार, तुझ्या सोबत राहील. आणि बरोबर दर अमावस्येच्या रात्री तुला त्याला हे दूध, माझं मंत्रलेलं दूध पाजायचं आहे, नाहीतर जे तू दुसऱ्याला करायला बोललास ना ते तू तुझ्याबरोबर करेल. तर त्याला तेही असतं, म्हणजे ते असतंच त्याला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कामावर जात असतो ना, परत ते मुकादमचे काही लोक येऊन ह्याला परत मारतात किंवा तू असं का केलंस, तू असं हे केलंस. आणि त्यावेळी त्याला परत राग येतो. हा रात्री रडत जातो आणि त्या बाळाला परत बोलवतो, एकदम जोरात त्या बाळा परत बोलवतो. तो बाळ येतो आणि ते दूध वगैरे पितो. आणि आता थोडंसंच दूध उरलेलं असतं, ठीक आहे, ते दूध वगैरे पितो आणि परत जातो आणि त्या मुकादमला खूप घाबरवतो. म्हणजे पूर्ण रात्री ते बाळ त्याला डोकावून बघतंय, त्याला हिथून बघतंय, हिथून, म्हणजे सगळीकडे त्याला बघतंय. आणि जेव्हा असेच दुसऱ्या दिवशी सकाळ होते, गावात एक बातमी पसरते, गावातला जो मुकादम आहे तो आता नाही राहिलाय, त्याचा मृत्यू झालाय. मृत्यूचं कारण कोणालाच माहिती नाही, म्हणजे अटॅक आलं काय आलं माहिती नाही, पण खूप अननोन आणि खूप शॉकिंग त्यांच्यासाठी न्यूज होती पूर्ण. तर तसं आलं, त्यावेळी पूर्ण गाव दुःखात असतं, पण रामेश्वर मात्र सगळ्यात जास्त सुखी आणि खुश असतो त्यावेळी. ते सगळं होतं जातं आणि सगळं काही मस्त चाललेलं असतं. तर होतं काय ना, की जसं तो बोललेला बाबा, तो जो तांत्रिक बोललेला ना त्याला, की तुला दर अमावस्येला त्याला दूध पाजायचं त्या बाळाला, नाहीतर तो तुझा पण तोच हाल करेल जे तू समोरच्या व्यक्तीचा करायला सांगितलंस. तर बरोबर 2-3 दिवसांनी अमावस्येची रात्र असते, तो त्या तांत्रिकाकडे जातो आणि दूध मागतो. तेव्हा तो तांत्रिक बोलतो की आता कशाला दूध पाहिजे, तो काम झालं ना. तो बोलतो की नाही, तो माझ्यावर असं हाल करेल. ठीक आहे ना, करू दे ना तुझ्यावर हाल, मरशीलच ना तू. बोलतो मला नाही मरायचं आहे. तो बोलतो की नाही, मी नाही देणार. तो बोलतो काय पाहिजे, काय तुम्हाला पैसे पाहिजे, हे पाहिजे, काय पाहिजे. तेव्हा तो तांत्रिक बोलतो की मला तुझी बायको पाहिजे. तुझ्या बायकोला तू इथे आणून सोड ना, माझे दिवस एक दिवस राहू दे, मी तुला देतो ना जे तुला पाहिजे, दूध वगैरे सगळं देतो. बायको मला खूप आवडते तुझी. हे ऐकून त्याला अजून राग येतो. त्याला वाटलं की बाबाचा जीव घेऊन टाकतो मी, काही समजत नाही, एकदम संतापून. कारण गोष्ट पण तशीच असते ना, हे बघ कसं, म्हणजे तू असं बोललास कसा. तो घरी जातो आणि रात्र जशीच होते ते बाळा परत बोलवतो. ह्यावेळी त्याला दूध नसतं. तेव्हा तो बोलतो की मी ह्यावेळी तुला देणार नाही, पण जर तू माझा खरोखर गुलाम असशील, तर तू खरोखर मला मालक मानत असशील ना, तर जाऊन ते बाबाला मार. ते बाबाला मारला सांगतो. असं तसं होतं आणि तो तो जो बचू असतो ना, तो तिथून निघून जातो त्या बाबाकडे. आणि तो खूप खुश होतो आणि सगळ्या गोष्टी होतात. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते ना, तेव्हा गावात एक खळबळ उडते. गावकरी स्वतः शॉक होतात, कारण त्या सकाळी रामेश्वर, त्याची बायको, त्याची मुलगी जिचं लग्न झालं होतं,
मुलीचा नवरा आणि तिच्या घरातले लोक, जवळजवळ 8 ते 9 लोकांचा मृतदेह त्यांना त्यांच्या घरी सापडतो, जे रात्री झोपेतच मेलेत. म्हणजे तो बचवा त्या त्या बाबाला नाही मारत, मांत्रिकाला नाही मारत, तो ह्यांचा जीव घेतो. का? कारण कारण त्याला जे पाहिजे होतं ते त्याला नाही मिळालं. आणि आपण बघतो ना, बऱ्याच अशा गोष्टी असतो, काही काही आत्मा खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी, म्हणजे त्यांना एक केळं दिलं किंवा त्यांना काहीतरी दिलं तर त्याच्यासाठी येतात. आणि बऱ्याचदा आपण असेही काही, बऱ्याचदा लोकांच्या अंगात येतं ना, लोकांच्या, तुला माहिती आहे, बऱ्याचदा लोकांच्या अंगात येतं आणि ते अंगात आल्यावर ते खूप विचित्र विचित्र गोष्टी बरळायला लागतात. जसं कोंबडा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी होतात त्यांच्याबरोबर. जसं मला आठवतं की एक अक्सा बीचची एक हॉन्टेड स्टोरी आहे. ही मला माझ्या मित्र कनिष्कनी सांगितली होती. आणि त्यावेळी मला माहिती नाही तू ऐकली आहेस की नाही, पण झालं कसं होतं की एक वडील त्यांच्या लहान मुली, जी 5 एक वर्षाची असतील, तिला खेळायला त्या बीचवर घेऊन गेले होते. आणि तिथे गेली, ती खेळत होती, पण त्या दिवशी जेव्हा ती घरी आली ना, तिच्या पोटात खूप दुखायला लागलं, खूप जास्त दुखत होतं आणि त्रास होत होता तिला. त्या लोकांनी डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेलं, डॉक्टरनी वगैरे औषध वगैरे दिलं, काहीच काहीच म्हणजे काहीच फरक नाही पडला. 2-3 दिवस झाले, अजून मोठ्या डॉक्टरकडे नेलं, तरी पण काहीच फरक. मग तिला असं वाटायचं काहीतरी टुपतंय, म्हणजे तिच्या पोटात खूप दुखते, खूप वेदना तिला होत होत्या, काहीच फरक नव्हता पडत तिला. त्या लोकांनी सगळे तिचे टेस्ट वगैरे काढले, ते स्कॅन वगैरे, ते MRI वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, पण काहीच समजत नव्हतं काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे तिला फक्त औषधं सुरू होते. ती मुलगी जवळजवळ 2 महिने तिला शाळेतून वगैरे त्या लोकांनी सुट्टी मागितली, कारण ती खूप आजारी पडत चालली होती आणि त्यांना काहीच समजत नव्हतं. अचानक एक रात्री ती स्वतःहून उठली आणि रात्री ती दारू मागायला लागली, दारू. एक लहान 5 वर्षाची मुलगी पुरुषाच्या आवाजामध्ये बोलायला लागली की मला किंगफिशर दारू द्या, मला चिकन पाहिजे, कोंबडा पाहिजे, मला खायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी. नाहीतर ह्या मुलीला मी घेऊन जाणार, हिचा जीव घेणार, हिला मारून टाकणार. ते आई वडील घाबरले, त्या लोकांनी म्हणजे काही समजते, काका बिका ज्यांनी होते त्यांनी तिला चिकन वगैरे आणून दिलं. तिला काय दारू पाहिजे, दारूचे ब्रँड कसे माहिती असणार. एक लहान मुलगी जी आता 5वी 6वीत आहे, म्हणजे चिकन विकन चल खाऊ शकते, की मे बी तिला मानसिक त्रास असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण दारूचे नावं बिवं एवढ्या लहान मुलांना माहिती असतात का? तर तिथे ते ते काकांनी वगैरे आणून दिलं, चिकन बिकन सगळं तिला आणून दिलं. आणि भाई त्या मुलीनी अख्खी कोंबडी खाल्ली, अख्खी बिअरची बॉटल पियाली. आणि ते लोक सगळं तिच्या चेहऱ्याकडे बघ की नक्की होतंय काय. त्यावेळी त्यांना समजलं की हे काय डॉक्टर बिक्टरचं हे नाही आहे. त्या लोकांनी त्यांच्या गुरूंना वगैरे बोलवलं, गुरूंना वगैरे विचारलं, तेव्हा माहिती पडलं की ती जी मुलगी होती ना, तिच्या अंगात एक पुरुष आला होता. आणि एक पुरुषाची, एक काहीतरी 36 वर्षाच्या पुरुषाची आत्मा तिच्या अंगात होती, जे तिला हे सगळं, ज्याची इच्छा अपूर्ण राहिली होती, ज्याला खायचं होतं, ज्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, तो तिला घेऊनच जाणार होता. पण त्यानंतर बऱ्याच गोष्टी चालल्या, बऱ्याच त्यांचे उपचार वगैरे चालले, आणि जेव्हा माहिती पडलं ना की हे ॲक्च्युली मागे, ह्याच्या मागचं कारण काय, तेव्हा माहिती पडलं की बऱ्याच वर्षाआधी तिथे एक खून झाला होता. आणि ज्या व्यक्तीचा खून केला होता ना, त्याला बरोबर पोटात सुरी खुपसून खून केला होता. आणि त्यामुळे त्या मुलीच्या पोटात दुखायचं, त्याचं कारण ते होतं. आणि त्यानंतर ती 2-3 वर्ष तरी मुलगी म्हणजे आजारीच असायची, शाळेत जायची यायची, म्हणजे असं बऱ्याच गोष्टी तिच्यावर होत होत्या. आणि मग फायनली म्हणजे बरी झाली ती मुलगी आणि ठीक झाली. पण तो इम्पॅक्ट होता ना, तो तिच्या घरच्यांवर, तिच्यावर नेहमीच राहिला. तर आपण बोलतो ना की आपण बिनधास्त कुठे पण जातो, तर मला वाटतं थोडी तरी भीती म्हणजे असावी. तर आता जी माझी शेवटची स्टोरी आहे, म्हणजे ही मला वाटतं आपली शेवटची स्टोरी असेल ह्या एपिसोडमधली. तर ही जी हॉरर स्टोरी आहे ना, ही माथेरानला घडली होती ह्या कपल बरोबर. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते ते लोक, वीकेंडला तिथे फिरायला गेले, ठीक आहे. आणि फिरता फिरता माहिती ते वेगवेगळे पॉईंट्स आहेत तिथे. तर एकेका पॉईंट्सवर वगैरे जात होते, फिरत होते, बसत होते. तर तिथे एका पॉईंटला ते लोक गेले जिथे नदी होती, एक नदी किंवा एक तलाव होता. आणि ती जी गर्लफ्रेंड होती ती एकीकडेच बघायला लागली, तर तलावाकडेच बघत होती.
आणि ती कंटिन्यूस 10-15 मिनटं तिथेच बघत होती. हा मुलगा आवाज देतोय तिला, याला कायच उत्तर देत नाही. फायनली जाऊन तिला तो असा धक्का देतो तेव्हा ती भानावर येते की नक्की काय चाललंय. बोलते काय झालं? ती बोलते काय नाही काय नाही, चल जाऊया जाऊया जाऊया. ते नक्की झालं की नाही इथून जाऊया इथून जाऊया. ती त्याला जबरदस्ती करते तिथून निघायला. ते लोक जसे तिथून निघतात ना 10-15 मिनटानंतर ती बोलते अरे चल ना आपण तिथे जाऊ. अरे परत जाऊ ना तिथे, चल ना जाऊ तिथे आपण. तो बोलते अरे आत्ताच तर लोकांच्या जायचं. बोलते नाही मला तिथे जायचं आहे. तो बोलते नाही नाही आपल्याला आता जाऊ आपण आपल्या रूमवर जाऊ. बोलतो मला तिथे घेऊन चल नाही तर बघ तिथे घेऊन चल. मग तिला कशीही करून कन्व्हिन्स करते, प्रेमाने बोलत होती, रागावून बोलत होती. कन्व्हिन्स तो बोलते की बघ नको नको जाऊ. तर नाही चल मला जायचं आहे. तर तो बोलतो की ठीक आहे चल जाऊन लगेच निघायचं ना. बोलते हां निघायचं. ती तिथे जाते. तिथे जाताना परत एकटक तिथेच बघत असते. एकटक तिथेच बघूनच असते. सगळं कोणतरी तिला बघतंय, कोणतरी तिला बोलवतंय, असं तसं म्हणजे. तर तिथे ती बघत असते अशाच एकटक लावून. जोपर्यंत परत तो तिला खेचून घेऊन नाही जात ना तोपर्यंत ती तिथून हलत नाही. त्यानंतर ती जेव्हा रूममध्ये जाते ना रात्री, ती गप्पच असते. ती तिच्या तोंडातून काहीच एक एक शब्दसुद्धा नाही फुटत. तुला विचारतो भाई काय झालं नक्की काय झालं, अशी काय शॉक, तिथे गेल्यापासून तू अशी वागतेस, आधी तर तू ठीक होतीस, काय नक्की सांग मला काय भूतबीत बघितलंस का. तेव्हा ती बोलते हां मी तिथे एक भूत बघितलं. बोलते काय. तर तिथे गेली ना ती एक बाई होती जी मला खेचत होती, जी मला अट्रॅक्ट करत होती, जी मला पाण्यात बोलवत होती. म्हणजे खूप विचित्र माझ्यावर तिथे घडलं आणि ती रडायला लागली. तेव्हा त्याला समजलं की भाई ह्या ज्या गोष्टी आहेत स्पेशली वॉटर बॉडीज वगैरे ह्या साध्या नाही आहेत. म्हणजे इथे काही ना काहीतरी आहे जे आपल्याला नाही माहिती. आणि इथे आपण एकटं नको फिरायला ज्या ठिकाणी माहिती नाही. आणि त्यावेळी कसं आहे ना की जी जागा आहे ना तिथे बरेच आधी म्हणजे इंग्रजांनी बरेच असे वेगवेगळे बंगले बांधून ठेवले जे खंडर झालेत आता. आणि तिथे त्यानंतर बरेच लोक आले आहेत, बरेच लोकांनी तिथे जीव दिलेत किंवा कोणी कोणाला मारून टाकले, कोणाचं कोणाला काहीच माहिती नाही. तर अशा खूप गोष्टी आहेत जिथे लोकांना असं अनुभवलं. आता कदाचित तिथे जे झालं ते माहिती नाही काय त्यांच्यावर असू शकतं, पण खरं आहे की किती खोटं आहे ते त्यांनाच माहिती. पण जे त्यांचा जो एक्सपिरियन्स होता ना हा खूप जास्त भयानक होता. तर मला वाटतं हाच होता आपला आजचा स्टोरीज विथ रिकीचा एपिसोड. मंडळी तुम्हाला कोणती गोष्ट आवडली खाली कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर कोणती गोष्ट असेल तर नक्की आम्हाला DM करा. मला नक्की ते वाचायला आवडतील आणि पुढच्या एपिसोडमध्ये मी नक्कीच त्या गोष्टींना घेईन. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. स्पॉटिफायवर तुम्ही ऐकू शकता. आणि बाय.